बघायला गेल्यानंतर पहिली बातमी कानावर पडते ती बलात्कार, अत्याचार। दररोज महाराष्ट्रामध्ये बलात्काराच्या घटना घडतच आहेत। बदलापूरमध्ये 4 वर्ष आणि 6 वर्ष वयाच्या चिमुरडीवर बलात्कार, 6 वर्षाच्या वयाच्या चिमुरडीवर सिन्नरमध्ये बलात्कार, अकोला येथे 6 शाळकरी मुलींवर शिक्षकाकडून बलात्कार, लातूर येथील 5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, या सर्व घटना महाराष्ट्रात फक्त 8 दिवसात घडल्या आहेत। नराधमांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। महाराष्ट्रामध्ये पवित्र पावनभूमीत संत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रीचा आदर करायला शिकवले। परस्त्रीला बघताना आपल्या माते समान, आपल्या बहिणी समान बघावे असे शिकवले होते। पण आताच्या नराधमांची परस्त्री लहान मुलीकडे बघण्याची दृष्टी ही वाईट वृत्तीची वासनाहीन दृष्टी आहे। पवित्र नात्यामध्येही ह्या वासनाधीन पुरुष वृत्तीच्या व्यक्तीने सख्या नात्याला सुद्धा काळीमा फासली आहे। ही वृत्ती करताना ती आपली आई आहे, ती आपली बहीण आहे, ती आपली मुलगी आहे हेही त्यांना समजत नाही। मग आता प्रश्न पडतो, स्त्री सुरक्षित आहे कुठे? आताच बदलापूरमध्ये घटना घडली। 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला। कोलकाता येथे एका डॉक्टरवर बलात्कार झाला। मग स्त्री सुरक्षित आहे तरी कुठे असा प्रश्न आता भेडसावत आहे। बलात्काराची एखादी घटना घडली तर राजकारणी लोक त्याला एक वेगळे वळण देतात आणि एकमेकांवर टीका करण्यातच त्यांचा वेळ निघून जातो। पण ज्या परिवारावर हे संकट कोसळलं असतं ते दुःख त्यांनाच माहिती असतं। फक्त राजकारणी लोक आपला पक्ष किती श्रेष्ठ आहे किंवा आपल्या पक्षाने काय कामं केली आहेत ते फक्त दाखवण्याचं काम करतात। फक्त एकमेकांवर टीका करण्याचे काम केले जाते। ह्या नराधमांना शिक्षा द्यायची सोडून ते एकमेकांवर टीका करतच त्यांचा वेळ निघून जातो। या नराधमांना कोणत्याही प्रकारचे भय राहिले नाही। मग ह्या नराधमांना अटक करून शिक्षा देऊन जेलमध्ये ठेवून त्यांना जेवण देऊन शासनाचे पैसे फुकट कशाला वाया घालवायचे? त्यापेक्षा या नराधमांना फाशी देणे गरजेचे झाले आहे असा तीव्र संताप आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे। तर आता बदलापूरमध्ये 3.5 वर्षाच्या 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर पुन्हा एकदा प्रशासन आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। भनाड्या सत्ताधारी पक्षाच्या निगडीत प्रश्न राहिला तर अशा कृत्याकडे दुर्लक्ष केले जाते। असले कृत्य नीच कृत्य किती मोठ्या राजकारणाच्या निगडीत जरी असले तरी ते पोलिसांनी गांभीर्याने घेऊन गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे। एखादा राजकीय पुढाऱ्याच्या इशाऱ्यावर पोलिसांनी असे कृत्य केल्यास त्या राजकीय पुढाऱ्यासकट पोलिसांवर देखील त्वरित कारवाई करून गुन्हा दाखल झाला पाहिजे। अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास 12 तास लावले। तक्रार देण्यासाठी गेल्यावर 12 तासानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला। या पीडित कुटुंबांना मदत करण्याऐवजी त्रासच दिला गेला। अशा वेळेस संबंधित पोलिसांवर देखील गुन्हा दाखल करून त्यांच्यावर दडपण आणणाऱ्या राजकीय नेत्यांवर देखील गुन्हा दाखल करणे अत्यंत गरजेचे आहे अशा संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या पोलिसांनी सरकारने आंदोलकांवर गुन्हा दाखल करताना दाखवलेली तत्परता ही जर चिमुकल्यांवर केलेल्या अन्यायानंतर दाखवली असती तर हा प्रसंग ओढावला नसता। दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली गेली, मात्र याच पोलिसांनी आंदोलकांवर एका रात्रीत गुन्हा दाखल करून अटक केली। तर ह्या गोष्टीवरून एकच सांगावेसे वाटते, न्याय हा समान असला पाहिजे। जर अत्याचार होत असेल, एखादी घटना होत असेल तर नागरिक रस्त्यावर उतरले, नागरिकांनी आंदोलन केली तर नागरिकांवर पोलीस गुन्हे दाखल करतात, त्यांच्यावर लाठीचार्ज करतात, त्यांना अटक करतात। पोलीस खात्यामध्ये जे गुन्हे दाखल करण्यासाठी किंवा कोणत्याही कारणास्तव लवकर गुन्हा दाखल करत नाही, मग त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही? की पोलिसांचे हात दबले गेले आहेत की राजकीय पुढाऱ्यांच्यामुळे एवढी दिरंगाई केली जाते?
न्याय हा समान असला पाहिजे. एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते, एका रात्रीत लॉकडाऊन होऊ शकते, एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते. मग नराधमाला एका दिवसात फाशी का होऊ शकत नाही? अशा संतप्त भावना देखील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.